डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंडियन पोस्ट ऑफिसची भरती निघालेली आहे. त्यात 28+ जागा आहेत आणि नो इंटरव्ह्यू डायरेक्ट सिलेक्शन आहे. तर याचा अर्ज तुम्हाला इंडियन GDS टाकायचं आहे, पोस्ट GDS. त्याच्यानंतर असा पेज ओपन होईल. आता नवीन लिंक तयार करण्यात आली आहे. क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID टाकायची आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईलचा पहिलं OTP घ्यायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय होताच तुम्हाला तुमची मेल ID टाकून तिला सुद्धा त्याचप्रमाणे व्हेरीफाय करायचं आहे. नंतर नेक्स्ट करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर आता एक ID आणि पासवर्ड येईल. त्यानंतर इथे बेसिक अप्लिकंट नेम टाकायचा आहे. तुमच्या 10च्या मार्कशीटनुसार तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, तुमचं वडिलांचं नाव, तुमचं मम्मीचं नाव आणि तुमची कास्ट हे सगळे डिटेल नावाची 10च्या मार्कशीटनुसार तुम्हाला भरायची आहे. सबमिट केल्यानंतर असं दिसेल. त्यानंतर लॉग इन पेजवर जाऊन जो आलेला ID पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला पेज लॉग इन करायचं आहे. रजिस्टर्ड मोबाईलवर OTP टाकताच व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इनवर क्लिक करता तसा पेज ओपन होणार. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अप्लायवर क्लिक करायचं आहे. अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं हे ग्रामसेवक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही जी बेसिक डिटेल भरली होती रजिस्ट्रेशनच्या वेळेस ती सगळी दिसेल यात. त्यानंतर तुम्हाला बेसिक डिटेल झाल्यानंतर इथे तुम्हाला तेच नाव, जेंडर वगैरे दिसेल. मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. त्याच्यानंतर हँडिकॅप्ड आहात का, एम्प्लॉयमेंट स्टेटस टाकायचा आहे, प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट टाकायची आहे आणि सेम ॲज परमनंट चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे जर सेम असेल तर. ठीक आहे. आता मी हे फॉर्मॅट म्हणून सांगत आहे. तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता सेव्ह अँड नेक्स्ट करताच तुम्ही दुसऱ्या पेजवर जाल. आता तो आहे एज्युकेशन डिटेल. आता इथे तुम्हाला तुमच्या पूर्ण 10चं टाकायचं आहे. कोणत्या स्टेटमधून पास झाले, कोणत्या वर्षी पास झाले, कोणता बोर्ड होता आणि तुमचा SSC रोल नंबर काय होता तो टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स टाकायचे आहे. तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करत जायचं आहे तिथे. आता सोशल सायन्स ऑलरेडी दिलाय तुम्हाला. बाकी तुमचे जेवढेही सब्जेक्ट आहेत ते सिलेक्ट करून तिथे त्यांचे मार्क्स टाकत जायचे आहे ॲज पर तुमच्या 10च्या मार्कशीटनुसार. आता इथे तुम्हाला तुमचे स्कोअर टाकायचे आहे. CGPA स्कोअर जे होतं ते आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पोस्ट प्रेफरन्स टाकायची आहे की तुम्हाला कोणता सिलेक्ट पाहिजे, स्टेट आणि तुमचं डिव्हिजन कोणते येते म्हणजे तालुका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पहिले कसं व्हायचं की आपण जेव्हा सिलेक्ट करायचं आपल्याला स्वतःहून नंबर टाकावं लागत होतं. एक प्रेफरन्स नंबर होऊन जायचं. आता तसं नाही आहे. जर तुम्ही प्रेफरन्स नंबर 1 दिला तर ऑटोमॅटिक तो एक त्या नंबरमधून कट होईल. प्रेफरन्स नंबर 2 तुम्हाला जेवढे प्रेफरन्स देऊशी वाटतंय तुम्ही देऊ शकता आणि ते तुम्हाला तुमच्या खालच्या भागात दिसेल पेजच्या दिलेले प्रेफरन्सेस. ठीक आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे.
सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमची फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. चेक बॉक्सवर क्लिक करायचं आणि प्रिव्ह्यू फॉर्म बघायचा आहे. प्रिव्ह्यू फॉर्म बघून झाल्यानंतर फॉर्मला सबमिट करायचे आहे. गर्ल्स यांना चालन नाही आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.